नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली आहे। आजपासून पीक विमा अग्रिम पडणार असल्याचं शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। मागील 3 ते 4 महिन्यांपासून पीक विमा अग्रिम जो काही मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा पीक विमा जमा होणार आहे। याच्यामध्ये 335.90 कोटी रुपयांचा अग्रिम मंजूर झालेला असून अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्यानंतर आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे। मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याचा किती पीक विमा आहे ते नक्कीच आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण परभणी जिल्ह्याचा विचार करणार आहोत। परभणी जिल्ह्यामध्ये कोणते तालुके किती अग्रिम इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। नक्कीच लाईक करा, शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा। तर परभणी जिल्ह्यामध्ये 7,63,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी 5,24,267 हेक्टरवर विमा उतरवला होता। सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झालेला असून तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वाटपासाठी प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। जे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद लावलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला। परभणी जिल्ह्यामधील जे काही तालुके, सर्व तालुक्यांमधील किती अमाऊंट आहे तेही आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये 7,14,161 शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली होती। यामध्ये सोयाबीन 3,85,000 हेक्टर, कापूस 89,000 हेक्टर, तूर 35,000 हेक्टर असा असून याच्यामध्ये पीक विमा क्षेत्र भरले होते। परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रिम जाहीर झालेल्या असून त्याच्यामध्ये खूप काही शेतकऱ्यांना वारंवार आठवण द्यावी लागत होती। यामुळे तो मंजूर झालेला असून मागील 3 ते 4 महिन्यापासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होते। अखेर पक्ष संघटनांनी यासाठी निवेदनं दिली, खूप काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आली। आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झालेला असून यामध्ये जे काही पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे आणि कालपासूनच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही पीक विमा मिळत नसल्याने परभणी जिल्ह्यामधील आमदार राजेश विटेकर, आमदार राहुल पाटील यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला होता। त्यानंतर कृषी मंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी पीक विमा कंपनींच्या खात्यामध्ये प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते। हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा हप्ता दिला जात नव्हता। तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपन्यांच्या खात्यामध्ये रक्कम नव्हती। या सगळ्या गोष्टींचा गुंतागुंती होती आणि म्हणूनच शेतकरी या प्रतीक्षेमध्ये होते। अखेर ही प्रतीक्षा संपली आणि कंपनीने, कृषी विभागाने दोघांनी मिळून सांगड मत घालून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कालपासून आता पीक विम्याबाबत कायम औदासीन असलेला शासन आणि कंपनी यांनी एकचदा आता शेतकऱ्यांचा आवाज वारंवार उठत असल्यामुळे तिथे आता शेतकऱ्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला कुठंतरी दिसतोय आणि मग आता 9 एप्रिलपासून ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली। ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली त्यांच्या खात्यावर 9 एप्रिलपासून रक्कम जमा होणार असून सोयाबीन उत्पादकांना 268.59 कोटी रुपये, कापूस 53 कोटी, तुरीसाठी 14 कोटी रुपये मंजूर झालेत। आता जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार जर विचार केला तर गंगाखेडमध्ये 67 कोटी, जिंतूरमध्ये 54 कोटी, मानवतमध्ये 26 कोटी, पालममध्ये 29 कोटी, परभणीमध्ये 58 कोटी, पाथरीमध्ये 29 कोटी, पूर्णामध्ये 34 कोटी, सेलूमध्ये 35.24 कोटी तर सोनपेठमध्ये 3.56 कोटी एवढी ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली। आनंदाची बातमी तुमच्या अकाउंटमध्ये आली असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।